नमस्कार मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले होते की अमृत या योजनेमध्ये कोणकोणते विद्यार्थी जे काही तर ते पात्र ठरू शकतात, तर त्या संदर्भातली माहिती द्या. तर अमृत योजनेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत, त्याचबरोबर एकूण किती वॅकन्सीज त्यांच्या अंतर्गत या वर्षी घेतल्या जाणार आहेत, तर या सगळ्यांबद्दलची माहिती जी काही तर ते आपण या व्हिडिओमध्ये इथं बघणार आहे. तर सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत या ठिकाणी इथं बघा. आता बघा, या अमृतच्या अंतर्गत जे काही आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या कॅटेगरीतले विद्यार्थी जे काही तर ते अप्लाय करू शकतात, तर याची संपूर्ण जी काही माहिती आहे तर या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये ही जी काही माहिती आहे तर ही आहे सन 2026-27च्या ज्या काही योजना आहेत या वर्षीचा तर त्या संदर्भातली. तर या अंतर्गत जे काही आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत यांच्या अंतर्गत जे काही तर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच की ईडब्ल्यूएस मधले जे काही विद्यार्थी आहेत, ओके, तर असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करता वेळेस कॅटेगरी येतात. त्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय या ठिकाणी इथं करू शकता. त्याचबरोबर ब्राह्मण असेल, कायस्थ असेल, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार ह्या जे काही कॅटेगरी या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत, तर हे कॅटेगरीमधले जे काही कॅन्डिडेट आहेत तर हे कॅन्डिडेट या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात. ओके, हे जे काही संपूर्ण कॅटेगरीमधले इथं देण्यात आलेल्या कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत तर ते अप्लाय करू शकतात. याच्यामधले जे काही पात्र विद्यार्थी आहेत तर यांना या ठिकाणी इथं जे काही तर ते अप्लाय करता येणार आहे या योजनेसाठी. आता इथं अप्लाय करता वेळेस या योजनेसाठी तर आपण अप्लाय करतो, पण या योजनेसाठीच्या ज्या काही वॅकन्सीज आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तर ते किती आहेत, कशा पद्धतीने इथं जे काही तर वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत तर ते बघा. आता यामध्ये जे काही आहेत तर महिलांसाठीच्या 30% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगासाठी असतील 5%, अनाथासाठी असतील 1%. तर ह्या ज्या काही जागा आहेत तर यांनी इथं राखीव ठेवलेल्या आहेत. आता संपूर्ण ज्या काही जागा आहेत या वर्षीच्या याच्यासाठीचे, तर किती विद्यार्थी पात्र इथं ठरवले जाणार आहेत, तर 800 जे काही विद्यार्थी आहेत एकूण, तर ते यांच्या अंतर्गत इथं पात्र ठरवल्या जाणार आहेत. आता आपण जर बघितलं तर संघ लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी साठी दिल्लीसाठीचे, युपीएससी दिल्लीसाठीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते एकूण 30 विद्यार्थी या ठिकाणी इथं घेतले जातील. ओके, त्याच्यानंतर बघा, युपीएससी साठीचे महाराष्ट्रासाठी म्हणजे पुणे या ठिकाणचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते सुद्धा 30 विद्यार्थी या ठिकाणी इथं घेतले जातील. तर युपीएससीचे टोटल विद्यार्थी दिल्ली आणि महाराष्ट्र मिळून जे काय तर ते 60 विद्यार्थी या अंतर्गत इथं असतील. त्यानंतर एमपीएससी राज्यसेवेच्या अंतर्गतचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते असणार आहेत 175 विद्यार्थी या ठिकाणी टोटल घेतले जातील. 175 विद्यार्थ्यांची जे काही आहे तर निवड यांच्या अंतर्गत इथं करण्यात येईल. त्यानंतर एमपीएससी अभियांत्रिकी इंजिनिअरिंगसाठी जे काही तर ते 25 विद्यार्थी या ठिकाणी असतील. त्यानंतर न्यायिक सेवेसाठीचे जे काही आहेत तर ते सुद्धा 25 विद्यार्थी या ठिकाणी इथं असतील. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब यांच्या अंतर्गतचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते असतील 175. त्यानंतरचे संयुक्त गट क परीक्षा यांचे सुद्धा जे काही तर 175 विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं असतील. गट क आणि गट ब असे मिळून 175 आणि 175 वेगवेगळे जे काही तर ते विद्यार्थी या ठिकाणी इथं घेतले जाणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशन साठीचे इथं 25 विद्यार्थी जे काही तर ते घेतले जाणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी इथं 25 विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर आयबीपीएस असेल किंवा रेल्वे असेल, एलआयसी असेल, नाबार्ड असेल यांच्या परीक्षेसाठीचे जे काही आहेत म्हणजे बँकिंग साठीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते एकूण 70 विद्यार्थी या ठिकाणी इथं घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलीस भरती व सैन्य भरतीसाठीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते 20 विद्यार्थी यांच्या अंतर्गत इथं घेतले जातील. आणि त्याच नंतर टेट साठीचे जे काही शिक्षक पात्रता परीक्षेसाठीचे तर ते 50 विद्यार्थी जे काही तर इथं घेतले जाणार आहेत. सर्वात कमी आहे तर पोलीस भरतीचे विद्यार्थी ते आहेत 20. त्याच्यानंतरचे आहेत एसएससीचे, ते असणार आहेत आपल्याला 25 विद्यार्थी. आणि त्यानंतर मग आहे टेट साठीचे 50 विद्यार्थी म्हणजे 25-25 जे काही तर ते अभियांत्रिकी, न्यायिक आणि त्याच्यानंतरचे असलेले आहेत एसएससी साठीचे. या ठिकाणी 25-25 विद्यार्थ्यांची निवड जी काही तर ती केली जाणार आहे. असे एकूण 800 विद्यार्थ्यांची निवड जी काही तर ती केली जाणार आहे. ओके, ओपन याच्यामध्ये म्हणजे की जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस येतात किंवा अदर याच्यामध्ये येतात म्हणजे हे आरक्षण सोडता कोणतं महिला, दिव्यांग व अनाथ यांना सोडून जे काही विद्यार्थी राहणार आहेत तर ते असतील 600. बाकीचे विद्यार्थी जे काही आहेत 200 तर ते आरक्षणासहित या ठिकाणी जे काही तर ते असणार आहेत. यांनी इथं क्लिअरली दिलेलं आहे की यामध्ये जर हे कॅन्डिडेट जर अवेलेबल आम्हाला जर नाही झाले तर खुल्या वर्गातील विद्यार्थी म्हणजे या लिस्ट मधले जे काही विद्यार्थी असतील तर त्यांची निवड या ठिकाणी इथं जी काही तर ती केली जाईल. अशी जी काही तर माहिती यांनी क्लिअरली या ठिकाणी इथं जे काही तर ती मेन्शन करून दिलेली आहे. आरक्षित प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा नियमानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून जे काही तर त्या भरल्या जातील. ओके, म्हणजे या ठिकाणी जे काही तर त्या
याच्यामधून हे जे काही जागा आहेत तर त्या भरल्या जातील. ओके, तर अशी माहिती जी काही आहे तर यांनी या ठिकाणी इथं दिलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दरमहा विद्यावेतन, त्याचबरोबर आकस्मिक निधी जो काही तर तो दिला जाईल. ओके, आता यासाठीची पात्रता नेमकी याची फॉर्म भरण्याची काय, तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्यानंतर खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील तो असावा, म्हणजे जे काही मी आता सांगितलेले आहे तर त्यामधील असावा. त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे या ठिकाणी. त्यानंतर अमृत लक्षित गटातील जात नमूद असलेला सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या शासकीय पुरावा त्याच्याकडे जो काही तर तो उपलब्ध असावा. म्हणजे तुम्ही EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, किंवा अदर ज्या काही या ठिकाणी इथं सांगितलेल्या अगोदरच्या कॅटेगरी आहेत तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, संबंधित स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ज्या काही यांच्याकडून परीक्षा घेतली जाईल तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणं सुद्धा आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी जे काही तर इथं पात्र ठरणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने जे काही तर यांनी बऱ्याच गोष्टीचे या ठिकाणी जे काही तर इथं नियम दिलेले आहेत, या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथं दिलेली आहे. तशी याची जी काही तारीख आहे तर 23 ऑगस्ट 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर यासाठीचे जे काही फॉर्म आहेत तर ते अप्लाय या ठिकाणी इथं करू शकता. ओके, तर बघा आता ही संपूर्ण जी काही माहिती होती तर या संदर्भात दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं होतं तर कोणत्या कॅटेगरीतले विद्यार्थी अप्लाय करू शकतात, तर या ज्या काही कॅटेगरी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत तर या कॅटेगरीमधले विद्यार्थी जे काही तर ते अप्लाय करू शकतात. सगळ्यांनी लवकरात लवकर जे काही तर या ठिकाणी आपला फॉर्म भरावा. या योजनेचा जो काही आहे तर तो लाभ तुम्ही या ठिकाणी इथं घ्यावा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.